आज आहे शुक्रवार। आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहावी, आपली आर्थिक प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा असं आपल्या सर्वांनाच वाटत असते। माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा, महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती असावी म्हणजेच काय? तर लक्ष्मी म्हणजे काय? सर्वात अगोदर आपण हे बघूया की लक्ष्मी म्हणजे काय। तर लक्ष्मी म्हणजे आपली संपत्ती, ऐश्वर्य, सुख आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आपलं समाधान, याला आपण लक्ष्मी असं म्हणतो। म्हणजे भरपूर पैसे असतील परंतु त्यामध्ये जर का समाधान नसेल तर त्या पैशाचा काही फायदा नाही। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लक्ष्मी ही चंचल असते, ती कधीही स्थिर राहत नाही। तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहावी। म्हणजे असं अनेकांकडे होतं की पैसा तर भरपूर येतो परंतु पैसा टिकत नाही, पैशाला हजारो वाटा असतात। तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहावी, लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, प्रगती राहावी, त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। तसं तर ह्या सेवा आपल्या घरामध्ये रोजच व्हायला हव्या, परंतु आता धकाधकीच्या जीवनामध्ये कुणालाही वेळ मिळत नाही। म्हणजे हाऊसवाईफ जरी असेल तरीसुद्धा आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ काढू शकत नाही। हाऊसवाईफ जरी असली तर मुलांचे कामं असतात, मुलांचा अभ्यास असतो, तर वेळ मिळत नाही। तर तुम्ही ही सेवा फक्त शुक्रवारी किंवा मंगळवारी केली तरीसुद्धा चालते। तर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता। परंतु संध्याकाळच्या वेळी जर का केली, म्हणजे आपण म्हणतो की संध्याकाळच्या वेळी ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, त्यामुळे आपण संपूर्ण दारे खिडक्या उघडतो, लाईट लावतो, देवाजवळ दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो। तर त्यावेळी तुम्ही 6:30 ते 7:30च्या दरम्यान जर का महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर खूपच छान। तुम्हाला आठवत असेल की आपले आजी आजोबा, आपले आई वडील आपल्याला सांगतात की संध्याकाळी लक्ष्मी येण्याची, घरात येण्याची वेळ असते, त्यावेळी पूर्ण दारे खिडक्या उघडावे, लाईट लावावेत। संध्याकाळच्या वेळी तुम्ही दारे खिडक्या तुमच्या उघडून द्या, लाईट लावा, खिडक्या उघडून द्या आणि महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करा। त्यासोबतच तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तुम्ही 16 वेळेस या मंत्राचा जप करू शकता किंवा 11 वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं तुमच्याच्याने शक्य असेल तर एक वेळ जरी वाचलं तरी भरपूर आहे, परंतु तुमच्याच्याने शक्य असेल तर तुम्ही 5 वेळेस वाचू शकता, 11 वेळेस वाचू शकता। म्हणजे तुम्ही एक वेळ जरी वाचलं तरीसुद्धा चालते। तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यासोबतच कुबेर मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे। ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। परंतु या सर्व गोष्टी करताना कधी लक्षात ठेवायचं आहे की देवाजवळ दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा देवाजवळ दिवा लावायचा आहे। त्यानंतरच महालक्ष्मी अष्टकम वाचायला सुरुवात करायची आहे। महालक्ष्मी अष्टकम वाचून झाल्याच्या नंतर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 16 वेळेस करा किंवा 11 वेळेस करा। त्यानंतर ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर कुबेर मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। अजून आपल्या घरामध्ये रोज एक सेवा व्हायला हवी, ती म्हणजे श्री सुक्तमचं पठण। जर का श्री सुक्तमचं पठण रोज आपल्या घरामध्ये केलं तर माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये चिरकाल राहतो। त्यामुळे तुम्ही श्री सुक्तमचं पठण रोज करा, परंतु रोज जर नाही झालं तर ॲटलिस्ट शुक्रवारी तरी तुम्ही श्री सुक्तमचं पठण हे नक्की करा। तर श्री सुक्तमचं पठण तुम्ही 16 वेळेस करू शकता। 16 वेळेस जर का तुम्ही करणार नसाल, फक्त एक वेळेस करणार असाल तर त्यासोबत तुम्हाला फलश्रुतीचं देखील वाचायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता, ह्या सेवा तुम्ही करू शकता। ह्या सेवा करायला खूप काही वेळ लागत नाही। म्हणजे लक्ष्मी अष्टकम घ्यायचं आहे, त्यानंतर महालक्ष्मी मंत्र घ्यायचा आहे, कुबेर मंत्र घ्यायचा आहे आणि श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। तर अगदी 10-15 मिनिटांमध्ये देखील ह्या सेवा होऊन जातात। तशा तर ह्या सेवा आपल्या घरामध्ये रोजच व्हायला हव्या, परंतु वेळ मिळत नाही, त्यामुळे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत। माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते, तर माता लक्ष्मीच्या सेवा ह्या नीट व्हायलाच हव्या। आपण माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे। म्हणजे तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठे जर का मुलगी असेल, म्हणजे मुली म्हणजे कोणत्या, कुमारिका मुली, ज्यांना मासिक धर्म अजून आलेला नाही, त्या म्हणजे कुमारिका, छोट्या मुली अगदी। तर त्या छोट्या मुलींना तुम्ही खीर द्यायची आहे, प्रसाद म्हणून खीर द्यायची आहे। तर तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, रव्याची खीर बनवू शकता, अगदी आपण शेवयाची खीर बनवतो ती देखील तुम्ही मुलींना देऊ शकता। दर शुक्रवारी तुम्ही एक मुलगी बोलवायची आहे। म्हणजे फार काही नाही, तर तुमच्या घरातली तुम्हाला जर का मुलगी असेल तर तुम्ही देखील त्या मुलीला देखील तुम्ही खीर खायला देऊ शकता। लक्ष्मीला अगोदर खीरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, नंतर त्या मुलीला हळदी कुंकू लावून तिला ती खीर प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। म्हणजे तुमची स्वतःची मुलगी असेल, घरामध्ये तुमच्या मुलगी असेल तर तुम्ही करू शकता। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुलगी ही लक्ष्मी स्वरूपच असते, त्यामुळे तुम्ही घरातल्या मुलीला देखील तुम्ही ती खीर खायला देऊ शकता।
तर पण तुमच्याकडे समजा मुलगी नसेल, तुम्हाला मुलंच असतील, तर तुम्ही आजूबाजूला कुठे तुमच्या जवळपास कुठल्याही तुम्ही कुमारिकेला बोलून तुम्ही खीर तिला प्रसाद म्हणून द्यायची आहे. तुमच्याकडून खीर करणं शक्य होत नसेल तर दूध आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी तुम्ही एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि तेच दूध आणि साखर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि ते थोडा वेळ तिथेच राहू दिल्याच्यानंतर संपूर्ण घरामध्ये तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे. बाहेरच्या तुम्ही कुमारिकेला बोलवणार असेल तर तुम्हाला खीर करायची नसेल तर तुम्ही तिला दूध साखर देखील देऊ शकता. आणि त्यासोबतच तुम्ही महालक्ष्मीचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ किंवा कुठल्याही देवीचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही शुक्रवारी तुम्ही पांढरी मिठाई अर्पण करायची आहे. म्हणजे अगदी तुम्ही 2 पेढे अर्पण केले तरी सुद्धा चालते किंवा खडीसाखर तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा चालतो. तर तुम्ही पांढरी मिठाई ही देवीला जाऊन तिथे अर्पण करायची आहे. हे झालं तर शुक्रवारी तुम्हाला एखाद्या पांढऱ्या वस्तूचं दान करायचं आहे. म्हणजे दान करताना कधीही लक्षात घ्यावं की त्या समोरच्या व्यक्तीला त्या दानाची गरज आहे की नाही. तर एखादा गोरगरीब कोणी असेल तर त्याला तुम्ही पांढऱ्या वस्तूचं दान करू शकता, पांढरे कपडे दान करू शकता, पांढरी चादर तुम्ही दान करू शकता, पांढऱ्या वस्तूचं तुम्ही दान करू शकता, पांढरे कपडे तुम्ही त्या गरीबाला तुम्ही दान करू शकता. परंतु बघायचं आहे की खरंच त्या व्यक्तीला त्या दानाची गरज आहे का. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी अत्यंत चंचल असते. घरामध्ये प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या सेवा तुम्ही नक्की करा. म्हणजे ह्या सेवा माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आहे. तर आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, आर्थिक टेन्शन आहेत, आर्थिक खूप प्रॉब्लेम चालू आहे, तर ह्या सेवा तुम्ही नक्की करा. ह्या मी ज्या सेवा सांगितल्या याचं तुम्ही दर शुक्रवारी पठण नक्की करा. म्हणजे रोज तशा तर ह्या सेवा आपल्या घरामध्ये रोज याचं वाचन व्हायला हवं. परंतु जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही ह्या सेवा नक्की करा. तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, पैसा येतो पण टिकत नाही, तर या सर्वांवरती हा उपाय आहे. हे तोडगे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. कसं आहे ना की आपण खूप लवकर म्हणजे माणसाला असं असते की खूप लवकर आपल्याला प्रगती हवी असते. म्हणजे 1-2 वेळेस जरी आपण वाचलं तरी पण आपल्याला असं वाटतं की माझी काही परिस्थिती सुधारत नाही, याच्यामध्ये काही बदल होत नाही. परंतु ह्या ज्या गोष्टी होत असतात ह्या खूप हळूहळू होत असतात. त्यामुळे आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं होत असतात. त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्की करा. आहेत हे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी ह्या सेवा आहेत. असं नाही की तुम्ही देवाकडे आपण भरपूर मागायचं की मला भरपूर पैसे मिळू दे, असं नाही. देवाकडे कधीही असं मागायचं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. म्हणजे यामुळे नक्कीच प्रगती होणारच आहे, लक्ष्मी आपल्याकडे येणारच आहे, लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. परंतु आपण देवाला कधीही प्रार्थना करताना अशीच प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर होऊ दे. तुम्ही हे उपाय नक्की करून बघा, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हळूहळू बदल होत असतो. असं खूप काही हार्ड अँड फास्ट बदल होत नाही. एकदम हळूहळू शांततेत या गोष्टी आपण करायच्या आहेत, समाधानाने या गोष्टी करायच्या आहे. नक्कीच आपल्याला याच्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. याची प्रगती तुम्हाला नक्की, याचा अनुभव देखील तुम्हाला नक्की. वारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच श्री सुक्तमचा देखील तुम्ही पठण करायचं आहे. शिवसुक्तम तुम्ही 16 वेळा वाचलं तर खूपच छान, किंवा 1 वेळ जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला फलश्रुती देखील त्याची तुम्हाला वाचायची आहे. तर या प्रकारे तुम्हाला शुक्रवारी ह्या सेवा करायच्या आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी. आणि लक्ष्मी स्थिर झाली माता लक्ष्मीचं आगमन हे आपोआपच होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.